आपल्या धुळ्यामध्ये असलेल्या लळिंग किल्ल्यावरती नक्की काय आहे ते आज आपण बघणार आहे. तिथलं सर्व काही एक्सप्लोर करून तुमचा भाऊ तुम्हाला दाखवणार आहे. तर फुल रेडी होऊन गाडीमध्ये पेट्रोल टाकून तुमचा भाऊ निघाला लळिंग किल्ल्याकडे. याची उंची बघून माझी एक्साइटमेंट अजून वाढली भाई. थोडा सफर पूर्ण करून आम्ही फायनली गेट पर्यंत पोहोचलो. गेट पर्यंतचा प्रवास तर एकदम सोपा होता भाई. खरी मजा तर पुढे आम्ही मस्त चालत जातोय पण या पायऱ्या काय संपायचं नावच घेत नाही. फायनली पायऱ्या संपल्या पण मध्येच हा असा रस्ता लागला भाई. चढत पूर्ण स्टॅमिना लेवल खल्लासून गेली माझी. म्हटलं यार त्या पायऱ्या होत्या तेच बरं होतं. जसं तसं चढत पडत फायनली तुमचा भाऊ किल्ल्यापर्यंत पोहोचून जातो. हा किल्ला यादव काळात सुमारास 12व्या-13व्या शतकात बांधला गेला होता. नंतर तो मुघलांच्या ताब्यात आला. हा किल्ला संरक्षणासाठी आणि चौकशीसाठी वापरला जायचा. नंतर 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकला. वर आल्यावर आम्हाला दुर्गा मातेचं मंदिर दिसतं. जर राहायची वेळ आली तर इथं राहायला जायचं. थोडं पुढे आल्यावर आम्हाला एक भुयारी बघायला भेटते जिथे गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. पाण्याच्या साठव्यासाठी अशा विहिरी करण्यात आल्या होत्या ज्या सध्या कोरड्या आहेत. ट्रेकिंग साठी भारी ठिकाणी बाई. पुणेकरांनी इथे एक वेळा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला इथे कोणासोबत यायचे त्याला रील सेंड करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.